नमस्कार विद्यार्थी मित्र गोरा राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर यूट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. मित्र आपण टेन्स शिकत आहोत आणि जेव्हा आपण टेन्स सुरुवात केली होती तेव्हा टेन्स म्हणजे काळ 3 असतात आणि प्रत्येक काळाचे 4 भाग पडतात आणि ते प्रत्येक काळाचे 4 12 भाग होतात. इंग्रजीमध्ये 12 प्रकारचेच वाक्य आहेत, ह्याच्या पलीकडे वाक्य नाहीये असे आपण शिकलो होतो बेटा. जर कोणी हे व्हिडिओ पहिली वेळ असेल त्यांचा तर कृपया त्यांनी प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टमध्ये अगोदरचे जे व्हिडिओ आहेत प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स प्रत्येक 4 ते पाहावे आणि या चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब करावं. फ्युचर टेन्समध्ये आता 4था फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भविष्यकाळ मराठीमध्ये लिहून घ्या बेटा. सूत्र कशी आहे आणि वाक्यरचना कशी आहे. सूत्र दिसायला खूप मोठं आहे बेटा, परंतु खूप सोपं आहे. जेवढं मोठं आहे तेवढं सोपं आहे. काय म्हणतो इथं, सब्जेक्ट प्लेस विल ऑब्लिक शल प्लेस हॅव प्लेस बीन प्लेस V1 प्लेस ING. हे सूत्र आणि रचना. आय विल हॅव बीन रायटिंग, मी लिहितच राहीन किंवा मी लिहितच राहणार. नेगेटिव्ह, आय विल नॉट हॅव बीन रायटिंग, मी लिहितच राहणार नाही. इंट्रॅगेटिव्ह प्रश्नार्थी वाक्य, विल आय हॅव बीन रायटिंग, मी लिहितच राहणार का. आणि डब्ल्यूएस क्वेश्चन, व्हॉट विल आय हॅव बीन रायटिंग, मी काय लिहितच राहणार. मित्र इथं अजूनही एक वेळेस तुम्हाला सांगतोय, हे असे जे वाक्य असतात ज्या वाक्यामध्ये 2-3 सहाय्यकारी क्रियापद असतात, इथं 3 आहेत बेटा. विल हॅव बीन हे 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये उमेदवारांना कन्फ्यूज करण्यासाठी हे जे निगेटिव्ह आहे बेटा, हे निगेटिव्ह काय केलं आपण, विल म्हणजे हे 3 सहाय्यकारी क्रियापदापैकी पहिला सहाय्यकारी क्रियापद जे आहे त्याचं नंतर आपण नॉट लिहिलं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये चूक खोळका म्हणून ते वाक्य देतात, हे नॉट इथं न लिहितं इथं किंवा इथं कुठं लिहितात, ते हॅव नंतर किंवा बीन नंतर. समजा आपण शिकलो, माहिती असेल तर ठीक आहे, बरोबर करतोय. जर नाही शिकलं आपणही गोंधळतोय, खूप लोक गोंधळतात बेटा. म्हणजे हे नॉट कुठं असला पाहिजे. आता तुम्हाला माहित झालं नॉट कुठं पाहिजे, हा पहिला सहाय्यकारी क्रियापदानंतरच नॉट असतो, हे लक्षात ठेवा, विसरू नका कधीच. आणि तसेच प्रश्नार्थी वाक्य, हे जे प्रश्नार्थी वाक्य करते वेळेस हे जे आय विल हॅव बीन रायटिंग 1, 2, 3 जे आहेत ना सहाय्यकारी क्रियापद, तर या 3 पैकी पहिला सहाय्यकारी क्रियापद अगोदर घ्यायचं, नंतर लगेच सब्जेक्ट घ्यायचं. इथे सब्जेक्ट आई आहे, आईच्या ऐवजी वी, यू, ही, शी, इट, दे, याच्या ऐवजी स्टुडंट्स असेल, दे असेल, पीपल असेल, पेरेंट्स असेल, कुठलाही सब्जेक्ट असेल, हे सब्जेक्ट येते दुसऱ्या प्लेसवर बेटा, हे विसरू नका. म्हणजे अगोदर पहिला सहाय्यकारी क्रियापद, लगेच नंतर सब्जेक्ट, नंतर हे बाकीचे सहाय्यकारी क्रियापद किंवा नंतर मुख्य क्रियापद. अशा प्रकारे हे वाक्यरचना निगेटिव्ह प्रश्न होतात. हे खूप महत्वाचं आहे, हे विसरू नका. सो मित्र हे बहुतेक तुम्हाला समजलं असेल, लिहून घ्या. काही शंका असेल तर कॉमेंट मध्ये मला विचारा. आणि आई वी हे आपल्याला माहिती आहे, विल किंवा शेल वापरतो आपण. वी शॅल हॅव बीन रायटिंग, आई शॅल हॅव बीन रायटिंग अशा प्रकारे. आणि यू, ही, शी, इट, दे आहे, या सर्वनामांसोबत आपण विलच वापरायची शक्यतो. शी विल हॅव बीन रायटिंग, ती लिहितच राहणार. अशा प्रकारे मराठीमध्ये तुमच्या लेजरमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असतोय रविवारी, अवश्य एक अर्धा तास बसा आणि याचे 4 वाक्य लिहून ठेवा बेटा तुमच्या वहीमध्ये. आताच मी सांगितलं, जर तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, हे लक्षात ठेवा, हे मी सांगितलेलं लक्षात ठेवा, आठवण ठेवा, लिहून ठेवा. आणि हे तुम्हाला कधीही उपयोगाचे आहेत बेटा, खूप उपयोगाचे आहेत. सो उपयोग बघूया आता याचा. दिस टेन्स म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज युज्ड फॉर द ऍक्शन्स विच स्टार्ट अँड गो ऑन फॉर अ पिरियड ऑफ टाइम इन फ्युचर. भविष्य काळामध्ये सुरू होते, भविष्य काळामध्ये पूर्ण आणि चालू असते, असे कार्य जे असतात ते कार्य व्यक्त करण्यासाठी आपण काय वापरतो, हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. एक्झाम्पल पहा, तुम्हाला अजून स्पष्ट होईल. ही विल हॅव बीन स्टडिंग इन मुंबई युनिव्हर्सिटी इन कमिंग इयर्स. येणाऱ्या वर्षांमध्ये, येणाऱ्या काळामध्ये. आता तो शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, विद्यापीठामध्ये नाहीये, परंतु भविष्यात येणाऱ्या वर्षांमध्ये तो मुंबई विद्यापीठामध्ये शिकत राहणार. हे असे एक्झाम्पल्स याच्यामध्ये वाक्यरचना असतो बेटा. ठीक आहे, हे लिहून घ्या.
इथं संपलेलं आहे आणि पुढच्या क्लासमध्ये आपण नवीन एक टॉपिक व्हॉइस ऍक्टिव्हेस पॅसिव्हेस ना पुन्हा आपण भेटूया बेटा. ऑल द बेस्ट, टेक केअर.